पाळिता उभगला नाही, लोक्य पाळिता उभगला नाही। आमुचे त्या काही असेल ओझी, आमुचे त्या काही असेल ओझे। पाषाणाचे पोटी बैसला दरदुर, पाषाणाचे पोटी बैसला दरदुर। दयामुखी चार कोण घाली, दयामुखी चार कोण घाली। पक्षी अजगर न करी संचित, पक्षी अजगर न करी संचित। दयासी अनंत प्रतिपाळी, दयाशी अनंत प्रतिपाळी। त्रिलोक्य पाळिता उभगला नाही, लोक्य पाळिता उभगला नाही। आमुची त्या काही असेल ओझी, आमुच्या त्या काही असेल ओझे। तुका म्हणे तया भार घातलिया, तुका म्हणे तया भार घातलिया। उपेक्षिणा दया सिंधू माझा, उपेक्षिणा दया सिंधू माझा। त्रिलोक्य पाळिता उभगला नाही, लोक्य पाळिता उभगला नाही। आमुची त्या काही असेल ओझी। आमुच्या त्या काही असेल ओझे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 311व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्रिभुवनाला पाळीत असताना त्या देवाला कंटाळा नाही आला, मग आमचं कसं काय त्याला ओझं होईल? मग आमचं ओझं होत नाही, पण हे लोक विश्वास देवावर धरी कसं होईल, काय होईल, आम्हाला खायला मिळेल की नाही मिळेल, अशा प्रकारचा रिकामा घोर वाहत घोर। मग का वाहतात असं बी पुन्हा प्रश्न निर्माण होतोच की। तर ती त्याला भेव घालणारी माय आहे। आपल्याला भेव कोण घालतीय? माया। ती भेव त्याची माया आहे, आणि ती माया प्रत्येक जीवाला भेडसावी, प्रत्येक जीवाला। त्यात माणसाला जास्त भेडसावी ती का? ज्ञान आहे माणसाला। काय ज्ञान आहे, पुढचं कळतं थोडस, काय होईल बाबा, कसं होईल बाबा। हे जनावरला, हे पाखराला पुढचा विचार काय हर निद्रा भय मैथुन, सामान्य मिळत पशु फिरणार। आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मिळत पशु फिरणार। आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्व। फक्त माणसाच्या जन्मात ज्ञान आगाव घातले, बाकी त्यांचं आपली एकच। मग त्यांना ही चिंता नाही कोणला? पशुपक्ष्यांना ही चिंता, काय खावण, कसं जावं, काय करावं, कसं होईल आपलं, आपण मरतो कान की पुढे असं कसं होईल म्हातार, पण काय त्याच्या डोसक्यात ते विचार कळलं का? भीती वाटते त्यांना बी, झोप येते त्यांना बी, जेव्हा त्यांनाही लागतं, मैथून तेही करतात। त्या चार गोष्टी मात्र सगळ्याला सारख्या. मैथून करायचं ते करतात. मैथून भीती प्रत्येक जीवाला भीती आहे. आणि झोप जेवायला लागते. पण ते तितक्या पुरताच विचार करतात. मग माणसाला भेव कसं होईल, माझं खायला मिळेलच का नाही, या पोरीचंच कसं होईल, पोराचंच कसं होईल, अशा प्रकारची भेव घातली त्या मायेने. कोणी? ती भगवंताची माया. आणि त्याला शरण गेलं की ती माया मग ते आवरून घेते. कोण? ते परमात्मा. ते म्हणले ना, मग ते भगवान म्हणले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला मुक्त करील. पण सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये निश्चिंत मनानं. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, माम एकम, मला एकाला शरणं व्रज, शरण ये. मग काय करील मी? तू शरण आल्यावर मी काय करील? अहम त्वा, बर काय, मी तुला सर्व पापेभ्यो, सर्व पापातून बर काय, मोक्षयिष्यामि मा शुचः, म्हणजे मुक्त करील. सर्व पापातून तुला मी मुक्त करील. पण त्याला शरण गेलं पाहिजे. आणि जे शरण गेले तर त्यांना ते मोकळं केलं. तुकाराम महाराज म्हणले ना,
नसताची दावणी भेव केला जीव केला जीव हिमकुटी. नसताची दावणी भेव, हो. नसलेले भेव आहे की नाही. हो. किती किती लोक घोर करते ते काय कोणाला बी. हे कोण आणते माया. उगच बघा काय संबंध नसताना काय काहीतरी हे असं होतंय बघा. आणि नसलेल्या डोसक्यात येडे घेऊन बसलो आपण. नसलेले हे काही संग येणार नाही, काही नाही. मग ह्यानं काही उपयोग नाही बरं का. हे इथला पसारा इथंच राहणार आहे. पण नसलेलं आणि कशाचंही भेव बघा माणसाला. भेव म्हणजे कसं होईल अशा चिंता. मग काय तुकाराम महाराज आपल्याला हिट करायले त्या अभंगातून. अरे काय भेव नको म्हणले तू येड्यावणी. ते सगळ्या जगाला सांभाळायला आणि तुलाच कसा जोडील ते. जरा मला आम्हाला आहे. ईश्वर सृष्टी महाराज दुःखाला कारण आहे, जीवसृष्टी दुःखाला कारण आहे. हा जीवसृष्टी दुःखाला कारण आहे, ईश्वर सृष्टी दुःखाला कारण नाही. माया इथं हेच नाही. काय मायाचा विषय नाही, मोह दुःखाला कारण आहे. आणि कुठून निर्माण झाला मोह बघा. कोणाचं लेकरू ते मोह निर्माण झाला. मोह आहे बघा. हे कोणाचा पसारा आहे मोह. मोह, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ज्ञान, अज्ञान. हे ज्ञान बी सुद्धा अज्ञानच नाही. अज्ञान अविद्येच आहे. आणि ज्ञान कोणाचं आहे माय. आणि सगळ्या गोष्टी कुठून निर्माण झाल्या आधी तिच्या. कसं आहे शुद्ध सत्वगुणी माया आणि मलिन सत्वगुणी अविद्या. हे तिचं स्वरूप आहे का कोणाचं आहे. आणि हे सगळे अविद्य कसं आहेत ना हे लोक. मग तिथूनच पसारा निर्माण झाला. म्हणजे सगळं कोणी वाढविलं. आणि म्हणून म्हणावं लागलं संताला आवरी आवरी आपुली माया. आवरी आवरी तुझी माया आवर देवा तू काही कर. बऱ्याच ठिकाणी संतांनी हे मागितले ना. हो तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. कशाला म्हणे दासी होईन पायाला लागे. हो म्हणले की नाही. म्हणजे हे सगळं माया कार्य. आणि हे मायेनंच आपल्याला भेडसाविलंय. आणि विनाकारण नसताची भेव दाखवून मायेनं बेदार केलं. जीव हिमपुटी केला. आणि असे जीव विनाकारण विचार करले. मग त्या विचार करणाऱ्या जीवायला तुकाराम महाराज धीर द्यायले. या अभंगात काय द्यायले. विचार करणारा जीव फक्त माणूस आहे. बाकीचा एवढा विचार ह्या बाकीच्या जीवात नाही का. त्याच्याबद्दलचं ज्ञान त्यांना नाही. नाही यांना एवढं ज्ञान नाही. आपल्याला म्हातारपण आल्यावर बघायला वाटत नाही की म्हातारपण आल्यावर काय खावं. म्हातारपण आपल्याला येईलच का असं काही त्याच्या डोसक्यात आहे. नाही. फक्त इतकंच आहे तितक्या पुरतं. ती बिचारी गर्भिणी असली खोपा कुठं करावा तिला तेवढी फिकर आहे बरं काय. कोळसा चिमणी म्हणा काही ते गर्भिणी असले का लगे कामाला लागते. त्याला वाटतं मी पोटुशी आता. आणि जवळ आले दिवस आपले 12-3 व्हायचे. मग आपल्याला घर तर लागेल की नाही. मग ते वाकलं तिकडे घर त्याच्यात तितक्या पुरतं ज्ञान दिले. पण उगच कुठवर बी काय असा हव्यास त्यांना नाही. कोणला मग त्याला सांभाळायलाच की म्हणले घर देते मरणाला काय सगळी व्यवस्था त्यांची करते. अहो तुकाराम महाराज कबीर महाराज म्हणले ना मुर्दे को देत है कपडा लकडी आग. काय म्हणले मुर्दे को देत है कपडा लकडी आग. म्हणजे मेलेल्या माणसाला सुद्धा कापड देते, आगणी देते, सगळा कपडा देते, लाकूड देते, सगळं देते की नाही. कोण्या मेलेल्या जीवात राहून गेलं कोणी बर. ज्याला कोणी माणसं आहेत भाऊ पोरचे संबंधी लोक आहेत त्याला त्याचंही राहिलं नाही. आणि कोणाला कमीच नाही त्याचं सुद्धा राहत. कोणीतरी उभा टाकते. आणि त्या अनाथाचे संस्कार अनाथ प्रेत संस्कार करणं पुण्याचं काम. शास्त्रामध्ये भागवतामध्ये वर्णन आहे की ज्याला कोणी आहे त्याच्या मातेला तुम्ही जा की न जा. गृहीत धरा आता पाहुण्याच्या मातेला पाहुणे एकोणमेका आपण जात होतो त्याच्याबद्दल नाही चाललं. पण एकोणमेकाला मातेला जा त्याच्याबद्दल. पण कोणी आहे त्याला जा की न जा त्याची व्यवस्था बघा की न बघा. पण एखाद्याला कोणीच नाही माय नाही बाप नाही गणगो नाही गोत नाही कोणीच उगा अनाथ आलेलं ना रोडला राहिलं आपलं इथंच जगलं इथंच मेलं. त्याची मात्र व्यवस्था तुम्ही लक्ष देऊन करा. का करा तर त्याचं पुण्य मिळते जास्त म्हणून शास्त्रात वर्णन नाही बरं काय. अनाथ प्रेत संस्कार करण्यात अधिक पुण्य. त्याची माती करावी. कोणी नाही त्याची माती करावी. मग त्याची माती कोणी ना कोणी करते की नाही करते. मग मुर्दे को देत है कपडा लकडी आग. जितारह कर सोस करे सो ओ नर्मदा भाग. काय म्हणजे कबीर महाराज. मेलेल्या माणसाला कापड लकडी आग सगळं लाकडं द्यायले सगळं त्याचं धन करायले त्याची विल्हेवाट लावायले. कोणाचं मर्डर रस्त्याला पडलंय का नाही.
आणि मग त्याला जर व्यवस्था करीत असेल देव कोणाच्या हातानं कसंही करू पण करतंय. आणि मग जिता रह कर, जिवंत राहून सोस करे सो, विचार करणारा माणूस ओ नरबडा अभाग, तो माणूस जास्त अभागी. आणि ह्या अशा प्रकारचा धीर देण्यामुळं आपल्याला हे अभंग तुकाराम महाराजांनी तयार केला. तर ते म्हणले पक्षी अजगर न करी संचित, पाखर अजगर संचित करीत नाही. त्यापैकी अजगर आपलं चालू होतं ना, दत्तप्रभूनं गुरु केला ना, कितवा गुरु म्हणलो काल सांगा बरं मग आता. हा 9वा. हा मग अजगर गुरु त्याच्यामुळं केला. पहिला त्या ठिकाणी पडून राहतो, नाही खायला मिळाला तर वाराप येतो. कोण बघा भागवतामध्ये वर्णन 7वा अध्याय, एकनाथी भागवताचा कितवा अध्याय 7वा अध्यायच हे विषय. आणि वाराप येतो, वाराप येऊन राहतो. महिना 2 महिने त्याच्या जागा कोण जाणार होते जड प्राणी, कुंकड हिंडतही नाही, एका जागा बसतोय उगत जंगलामध्ये, इथून तितकं सरपटणार त्याच्यात. आणि काय मग त्याच्या सुद्धा तोंडात कोणीतरी अचानक येतंय आणि मग त्याला गिळते. कोण अजगर. कोणता तरी प्राणी पण धरला आल्याशिवाय राहतच नाही. आणि त्याला ते पकडते, पकडलं की गिळते महाराज खाण्यासाठी. मग त्याला खायला देतय की नाही देव. हा जाग्यावर पडू नये, कुठे जास्त हिंडत नाही, बलाढ्य प्राणी या, पण खाण्याच्या खटपटा काही तेवढ्या करत नाही. बाकीचे सर्प तरी जरा हिंडी करते, तिकडं तिकडं फिरत येत नाही. मग सर्प लोकांना वाटते कायला फिरत येतो, दुसरं काहीच नाही हो. ते काय कोणाचे दुश्मन आहेत का हो? हटकून खायला फिरतील तुमच्या घरात, काय येतील ते काही गरज नाही हो. त्याला खायला हुडकीत येत, आणि खायला हुडकीत मग एखाद्या वेळेस तुमचा पाय पी पडला की मग चावत येते, बाकी काही नाही. जसं काही त्याचा खोडीलपणा म्हणून नाही ते. आता ते खायला लागते की पोटाला, आपापल्या पोटासाठी जीव ह्या वेदा हे पाली. आता आमच्या इथं 2 पाली वर इथं बघा, संडास मध्ये एक पाल आहे, ते खोपात घ्यायला म्हणजे घर हाती येते नेहमी. मी तिला मारीत नाही, पण लेंड्या लई हागत या, मी धुवून काढतो तिला. दिवसातून का नाही 10-5 लेंड्या देतात, मी पाण्यानं धुवून तिला फक्त असं करून भिडवितो, वर जाय म्हणतो, बस तिथं देऊन घ्या डबक्याच्या बस. ते आता पाली 2 त्याला वाटतं की आपलं घर आहे किंवा. आता मग ते कशासाठी बसते, इथं लाईट टाकलं ते लाईटानं उजेडानं किडे येतात, मग ते खायला मिळतं. खायच्या मागे लागले बिचारे, त्याला पोट आहे बरं, खायला लागते. तिला खायला जास्त मिळते काही भलत्या लेंड्या हागायची उंदरावणी. आम्ही इतक्या खायला लेंड्या पण ते देऊन काढावं लागतं. मला स्वच्छता आवडते, घाण जमत नाही. बघा संडास हे ते सगळं नाणी पिणी चक्कू टक लागते. हा तिला जमत नाही. हे वय तुम्ही सांगू नका, ही वय आईच्या पाहिजे येतं गावा संडास मध्ये बरंच फिरवी लागत आहे ना. या तरी पोराला सांगितलं मला बाळ बरं फिरी जाऊ, पाणी टाकायचं ते बरं सोडायचं, नळ असं फिरवायचं म्हणजे ते स्वच्छ होतंय बरं. काय कधी त्या संडास मध्ये काही नमुने एक आहेत काय, जसं खाताल तशी संडास होती की ती जनावराचं काय लक्षात आलं की नाही. पण आपल्या अज्ञानातली नसते बाळा. आणि मग अज्ञान बाजूला गेलं, ह्याच्या वेगळं झाले तर तुम्ही इंद्रियाच्या वेगळं झाले, अंतकरणाच्या वेगळं झाले झोपीत. बरोबर आहे ना. देखील सुसुप्ती मान्य ना आम्हाला, आणि का हुशार आहे हो. हो असं तरी विचारायचं कळलं पाहिजे. बरोबर लक्षात काय मानिका हुशार आहे रे. पण तुम्ही एकूण एका भेट ते तिकडे ढोर वळायले आणि तू तिकडे बसला इकडे. हे पहिले एक जागेवर येत होते बरं काय सकाळ संध्याकाळ. आता ह्याची भेट व्हायना, इतकी येणे झाली. मी तर म्हणालो कोणाचंही बघून म्हातारपण बघून का नाही मीच दस काढलो. तुम्हीच म्हणायचं वेगळं म्हणून झाली नाही. जे माणसं निक्का परमार्थ करीत होते जवानपणी, हो जवानपणी येड लसक्यात ते आमच्या भरत्याला येड लय होतो. ते भरते येते ना लय महाराज, मेंढ्या येळवर वाढायचं, संध्याकाळी यायचं माझ्याकडं, असं काय तसं काय, हे शिकाव ते शिकाव. ते डोसक्यातलं येडच गेले, ते येडच गेले, ते आऊट झाले. ते सारखं तिकडं झाड लागले त्याला कायचं. मी बघायलो मानिका हे जवानपणी विचार सागर ऐकत होते, काय ऐकत होता का नाही बघा. आता ती स्थिती तुमची आहे का आज? खरं बोला ना, तुमचं अंतकरण तुम्हाला साक्षी देत. म्हातारपणाला
मग खरंच संताचं वाक्य खरं. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. बालपण गेले नेणता, हो. तारुण्य विषय व्यथा, आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता. मरे मागवता बालस्तावत क्रीडा आसक्तस, हो. तरुणस्तावत तरुणी आसक्तस, वृद्धस्तावत चिंता मग्न, पारे ब्रह्मणी कोपीने लग्न. आचार्य म्हणले ना, शंकराचार्य म्हणले बालस्तावत क्रीडा आसक्तस, बालपणी क्रीडेची गोडी खेळण्याची. तरुण तावस तरुणी आसक्तस, नैतरणा झाला की नैतरणी तिच्या नादी लागला. कोणाच्या? नैतरपणी नैतरणीच्या नादी लागला. तरुणस्तावत तरुणी आसक्तस, वृद्धस्तावत चिंता मग्न, म्हातारपणला गेला चिंतित गोष्ट. काय महाराज, बघायला उलट लोकायचं. खरं तर जवानपणी परमार्थ कमी करा गड्या, पण म्हातारपणला जास्त इकडे उलट सुलट करू नका. ते वय जवानीत लग्न केल्यावर बायको केल्यावर 25-25 वर्ष उघड लेकरं काय न्याव काय ते काय चुंबन घे मुल्या करायचं, इकडे हिंडकांद्या घेऊन हिंड काय ह्या दिवाळीला नेकून कडे इकडे तिकडे जाय करा असा ठिकाणा कवर 25 वर्ष. तिथून उतरण्यात लागल्यावर जरा इकडे जास्त या हे कुंकड गेलो की दुसरंच करायला लोक काय यायचा पसारा होऊन. आता मानिकानं प्रश्न विचारायला चांगला आहे की नाही? अरे अंतकरणामध्ये इंद्रियाचा बरं काय आपला संबंध राहत नाही. झोपीत बरं, स्वप्नात नाही म्हणायला, झोपीत काही संबंध नाही. कान डोळे नाक हात हे काही संबंध नाही. स्वप्नात येतात ते आणखीन पुन्हा. पण सुसुप्ती निखिल असते का? निखिल गाडमूड सुसुप्ती, तिचं नाव सुसुप्तीच आहे ती. पक्की झोप. त्या पक्क्या झोपीत इंद्रियाचा आहे त्या सगळा त्याच्याहून वेगळं झालेलं असते. बरोबर आहे ना? पण कुठं लीन असते? मग ते मूळ तोडलं नाही तुम्ही. ते नष्ट करा ना. ते नष्ट केल्यावर संपलं, मग तुमची काही गरज नाही. पण ते नष्ट ह्याची काय गरज नसते करायची. कारण ते हे जर गेला अज्ञान गेलं, हो. धर्म जाते. मग आम्ही त्याच्यासाठी सांग तुम्हाला शेंडे तोडा म्हणलं म्हणजे याचा अर्थ झाड तोडून टाका बुडातून. आम्ही तेच अज्ञानच नष्ट करा म्हणतो तुम्हाला. आम्ही तरी तुम्हाला कुठं म्हणालो ह्याच्या वेगळं व्हायला त्याचा मुळातच जावं लागेल ना. काय लक्षात आलं की नाही आम्ही काय बोललो तुम्हाला? तुम्हाला आम्ही जे बोलायलोत ना याच्या वेगळं तुम्ही व्हा. म्हणजे इंद्रियाच्या अंतकरणाच्या वासनेच्या आणि कर्माच्या ह्याच्या वेगळं झाली की तुम्ही अमर आहेत, अनंत आहेत असं तुम्हाला आम्ही म्हणायलो. मग हे व्हा म्हणायलो, ह्याचा उपाय सांगितला तुम्हाला आम्ही नाही का? तुम्ही उपाय विचारला का आम्हाला? तुम्ही म्हणाय पाहिजे होतं महाराज हे ठीक आहे बा, पण हे तोडायला काय करावं लागेल? ह्याची संगत आम्हाला तोडायला काय करावं लागेल? मग आम्ही तुम्हाला सांगू ज्ञान. आता सांगा की ज्ञान ऐकावं लागतंय. विचार सागर, वृत्ती प्रभाकर, विचार चंद्रोदय, अमृत अनुभव, रामदेव 65 हे ग्रंथ ऐकावे लागतात. कळलं का? हे ग्रंथ ऐकावे लागतात. आणि हे ग्रंथ ऐकल्यावर अज्ञानाची श्रंखळा किंवा अज्ञानाची बेडी तुटते. अज्ञानच म्हणजे अविद्येक आहे ना. आणि अविद्येक म्हणजे फक्त इतकंच आहे, माया आणि अविद्या नाव दोन वस्तू एक आहे. फक्त मलिन सत्वगुण आहे, ते शुद्ध सत्वगुण आहे. मलिन सत्वगुण आता त्याच्यात बी पुन्हा बारकाई आहे. निव्वळच त्याच्यात तमगुण रजोगुण नाहीत माहीत असं कोण म्हणेल? त्रिगुणात्मक माया आहे ती. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्य मामे प्रपद्यन्ते माया मे तांतरंती. ते काय म्हणले देव मला शरण आले मी काय काय ते एकच लिला तरले जे सर्व भावे मदत भजले त्या आयलीची थळी सरले माया जळ. मला शरण आले ते मायेतून तरुण गेले म्हणायला काय नाही देव इथं. पण असू द्या, गुणमयी म्हणला की नाही? मग गुणमयी म्हणजे एकच गुण आहे का? नाही, रस तम सत्व. पण लक्षात ठेवा हे तिन्ही गुण तिच्यात बी आहेत आणि अविद्येत बी 3 गुण आहेत. पण सांगतो तुम्हाला, सत्वगुणाच्या आधिपत्याखाली रजतमय मायेत आहेत ते गुण. रजबी हे मायेत, तंबी हे मायेत आहे, पण ते सत्वाच्या आधिपत्यात राहतात. म्हणजे सत्वगुणाच्या आटोक्यातच राहतात, दबावाखाली पंजात. सत्व मुंडक वरी होऊ देतच नाही, ते त्याचा तमारा दाबलेले आणि रजालाही दाबले. आणि उत्कर्ष कोणाच्या गुणाचा जास्त म्हणून ती माया. म्हणून शुद्ध सत्वगुण त्याला त्याच्यामुळे म्हणले शुद्ध सत्वगुण. म्हणजे सत्वगुण तिथला जागीरदार आहे म्हणा, नाही अध्यक्ष आहे.
आणि हे त्याची प्रजा आहे, हो काही करीत नाही तर. आणि प्रजा काय करणार राजाला? नाही. राजाच्या पंजात असती कोण? प्रजा प्रजा. तसं मायेमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळं रजाचा आणि तमाचा जरा दबाव कमी आहे, वरी तोंड करत नाही. आणि अविद्येत तसं नाहीये, रज तम यांचा उत्कर्ष जास्त आहे आणि सत्वगुण दबले, त्याच्या आधिपत्याखाली ते गेलाय. म्हणून मलिन सत्वगुण त्याला म्हणला. ते मलिन सत्वगुण आहे आणि हे शुद्ध सत्वगुण, अशी भाषा शास्त्रकारांना वापरली. ही कला कोणाची बोलण्याची? शास्त्रकारांची कला आहे. वास्तविक माया आणि अविद्या दोन्ही एकच आहेत. हो, मग जीवाकडे ती या आणि ईश्वराकडे ती या. मग ईश्वराकडे का रजगुण तमगुण नाहीत का? आणि मग त्या विष्णूला राग आला, ते दैत्य मारले, राग कुठून आला? सत्वगुणातून इथे राग. मग राग नव्हता का त्याच्या? राम ज्यावेळेला रावणाला मारायचे त्याला कसा गरम झालता बुवा? कसा झालता गरम? कोण? रामप्रभू. त्याचं स्वरूप बघा बरं. नाथ महाराजांनी वर्णन केले त्या रामायण गावबा महाराजांनी काय म्हणले त्याच्याकडे बघू वाट. बरं ज्यावेळेला सीता भोईत गेली, सीता आणि भोईत गेल्यावर हातात धनुष्य घेतलं आणि बुवा खवळला. हा, माझी बायको नेली पृथ्वी ना, तिची बघतो त्या धरणीला नष्ट करून टाक. आता धनुष्य घेतलं तर त्यावेळेला पृथ्वी नाही 33 कोटी देव थर 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 कापलं. हे अकाली प्रलय करते की काय? मग हे जे राग आला त्याला म्हणला रामाला कुठून आला? तमोगुणात. राग हे लोभ कुठले ते तिथलेच आहे, पण दबावाखाली. आपले तसे नाहीत, तेच वर जास्त वर्चस्व, आपल्यावर तेच वर्चस्व. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराज एका मगत म्हणले, तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता तुझी. तुझ्यावर सत्ता दुसऱ्याची आहे. हो तुझ्यावर सत्ता कोणाची आहे? दुसरे. कामाची क्रोधाची सत्ता तुझ्यावर आहे ना, ती सत्ता नाहीशी होईल. अभंगाचा एक चांगला हो, मस्त हो ग, आहे की नाही? किती चांगला अभंग आहे ते. पण त्याच्यात कोण तसे अभंग घेतल्यावर हे लोकांना कीर्तन कळत नाही. मग काय कीर्तन केलं महाराजांना? असं होऊन जाते सगळं. नाही तर ते अभंग किती चांगलं आहे. नाही होईल सत्ता दुजियाची, दुसऱ्याची सत्ता तुझ्या बोकांडीवर आहे. हे आपल्यावर सत्ता ह्या रजगुणाची तमोगुणाची, तिचं कार्य रजाचं तमाचं कार्य क्रोधाधिक त्यामध्ये. हे रजाचे किर झाले, तमाशी पर्यंत ते भले. हे कामादी क्रोधादी कुठून झाले? रजोगुण तमोगुणापासून हे लेकर झाले. मग ह्याची सत्ता आपल्या बडक्यावर बसली नाही भाऊ. मग राम तसा होता का? नाही. हनुमान तसा होता का? नाही. हनुमानला झटकून रागा एवढ्या रावण हे घोडशीला मारुती ना, इतके राक्षस मारले आणि काही सत्वगुणातून मारले नाही. त्याच्याशिवाय जमतच नाही. बरं जाऊ द्या. मग शेपुटी जीविताने पुन्हा राग आला, त्या आग्नेनं लंका शोकाकुळ झाली. सगळी लंका हा ढन 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 जळायली. अरे बापरे, कुठं कोरडी जागा 4 बोट शिल्लक नाही, सगळं गाव पेटले. चूक केली म्या. काय केलं तर इथं शुद्धीला आलो आणि सीताही जाळून टाकून आलो. आता राम मला काय म्हणते बरं? इथं आला हनुमानानं मूर्खपणा करून गेला. मग ही चूक झाली माझी. रावणाच्या राग मी गाव जाळलं आणि त्या गावात त्याची रामाची शुद्धीला ज्या कामासाठी आलतो त्याची बायको बी जळाली. आता काय सीता जिथे राहिली का? हा, असा राग आला कोणला? हनुमंतरायला. हा, लगेच मारुती बघतो म्हणला गंमत कोणाची? अग्नीची. खवळलं तिथं माकड. हा, त्याची गंमत बघतो कोणाची? अग्नी. काय डोळे लाल केले म्हणतात नाही, गरम झालं म्हणतात की नाही, आणि त्या अग्नीलाच मारायच्या नादी लागलं. लगे अग्नी वायू आले कानात येऊन सांगितलं, अरे बाबा तू असा गरम होऊ नको भाऊ, तुझा भाऊ इथे. अग्नी कोण आहे? मारुतीचा वरणा भाऊ आहे. तू लहानगा भाऊ आहे आणि आमच्यापासून जन्मली दोघं बी. तू तसं गरम होऊ नको. तुही सीतेला कोण जाळेल? ती पतिव्रता आहे. अग्नी तिला कसा जाळू शकल? जाऊन बघ ती सुरक्षित आहे की नाही बघ. उग शांत राय. काय तिला धक्का लागला नाही बाबा, सगळी दुनिया जळाली पण सीता नाही जळत, तू घोर करू नको. कोण म्हणला? वायुदेव. लगे राग शांत केला. बरोबर आहे. आणि पुन्हा तिथं म्हणले आणखीन मग तिथं वय वापरल्या, क्रोध मांगडा चांडाळ, जळे निरसे मांग विटाळ, क्रोध त्याहुनी मंगळ, नवे निर्मळ स्नानदाने. हे ज्ञान याला आवरत आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याला आवरत आहे का हे बुवा? नाही. आवरत नाही आपल्याला.
म्हणजे आपल्या क्रोधात विचार नसतो, त्यांच्या क्रोधात विचार असतो. म्हणजे त्यांच्याकडे तम सत्व आपलं रस नाही असं तुम्ही म्हणता का? सगळेच असतील. हा? शरीर धारण केल्यावर ते सगळे असतात. माये सुद्धा ते ईश्वरात सुद्धा हे गुण आहेत. फक्त मलिन आणि शुद्ध ही जी भाषा वापरली शास्त्रकारानं, यासाठी शास्त्रकारानं भाषा वापरलेली आहे. मग आपण ती म्हणालो की असा हा परमात्मा आहे शुद्ध, आणि आपण अशुद्ध झालो, आपण बी चेतनच आहे, पण याच्या नादी लागलो. मग हे कार्य आहे. मग तुम्ही आम्हाला विचारलं नाही हे नष्ट कसं करावं? अज्ञानानं नष्ट होत. अज्ञान घालवलं की हे पसारा हे कारण देह आहे ना. कारण देह गेला की सूक्ष्म गेला, सूक्ष्म गेला आणि स्थूल तर पहिलाच एक कडे, त्याचा आपला संबंध नाही. आणि जरी असेल तर जातायच ते राहत नाही, बाधित होतच ना. कोण? स्थूल देह बाधित होते पुन्हा, ते कशाला राहील पुन्हा? एक गोष्ट सांगायलो. मग अशा प्रकारे तुम्ही ईश्वरला शरण जा. आता मग ते अनंत नाव त्याच्यामुळं आलं. देशता, कालता, वस्तुता, त्याला मर्यादा नाही. अमर्यादा सोड. हो, म्हणून काही मला वाटतं इथे श्लोक बी पंचदशी मध्ये ना त्याचा, न व्यापितो देशतो अनंतो नित्यत्वानापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणे त्रिधा. ब्रह्माचं अनंत्यत्व 3 प्रकारानं सिद्ध केलं कोणी? विद्यारण्य स्वामींनी. न व्यापितो देशतो नंतो, न व्यापितो देशतो नंतो, म्हणजे या आवल गावात ब्रह्म आहे किंवा नरवाडी तिथं आश्रमात ब्रह्म आहे. ते ब्रह्म तिकडं उत्तर प्रदेशात नाही. असं झालंय का कधी? न व्यापितो देशतो नंतो, म्हणजे देशाच्या मर्यादेनं मर्यादित होत नाही म्हणून अनंत. न व्यापितो देशतो अनंतो, तिथं अनंतो. नंतो म्हणजे अनंतो, अनंतो तिथं म्हणजे देश मर्यादेनं मर्यादित नाही. नित्यत्वानापि काल, नित्य नित्य म्हणजे सतत. भूतकाळात नव्हतं, भविष्य काळात येणार आहे किंवा सध्याच्या काळात आहे ते देव. देव म्हणजे ब्रह्म. बरं, देवन ब्रह्म पांडुरंग म्हणा, त्याला नाव आणि काय द्यायचे द्या तुम्हाला समजण्यासाठी. असं जे शुद्ध चैतन्य ना ब्रह्म, तर ते भूतकाळात नव्हतं, भविष्य काळात आहे, असं वर्तमान काळात असं काय आहे का? भूतकाळातही ते ब्रह्म आहे, भविष्य काळातही आहे आणि सध्या वर्तमान काळातही आहे. म्हणजे नित्यत्वानापि कालतः, नित्य असल्यामुळं कालाची मर्यादा त्याला लागू शकत न. वस्तुतोपि सर्वात्म्या. आता वस्तूच्या मर्यादित होत नाही का? सर्वात्म्या, सर्वात्म्यात. हो, जितके जीव जगात आहेत त्यांच्या अंतःकरणात. बर जीवात नाही, या आकाशातही रिकाम्या जाग्यात. इथं कुठं? अरे ह्या जड पदार्थातही ही घडी आहे, ह्याच्यात बी ब्रह्म आहे. बरोबर आहे. हे डबकं ह्याच्यातही ब्रह्म आहे. हे बसलेलं हे असं नाही, ह्याच्यातही आहे. कळलं? ह्याच्यात नाही त्याच्यात आहे, ह्याच्यात नाही असं होतंय न. वस्तुतोपि सर्वात्म्यात. का? वस्तू सर्वात्मा तो परमात्मा असल्यामुळं वस्तूच्या मर्यादेनं मर्यादित होत नाही. गगन भरी धारा, हा, पण पाणी एकची विरा, हो, तैसा भूताकारा सर्वांगी तो मी. वा वा वा. आमच्या नाथरावाला कळतंय वेदांत. बघा, मग वेदांत कळते, मग ऐकायची प्रवृत्ती का होत नाही? काय महाराज? वस्तू न वस्तू तो बी सर्वात्मा, म्हणजे सर्वात्मा परमात्मा आहे ना. याचा अर्थ सर्वात म्हणून ऐका ना, सर्व ठिकाणी व्यापक. देश परिच्छेद नाही नाही, वस्तू परिचित. देश परिच्छेदला काय लावलं? हा, देश या देशात नाही त्या देशात आहे. देश परिच्छेद नाही, हो नित्य म्हणून काल परिच्छेद नाही. हो, तसं वस्तू परिच्छेद. वस्तू म्हणजे जीव स्वरूप. हे प्रत्येक वस्तू येत आहे. वस्तू आता तुम्ही जोपर्यंत मायेत आहे तोपर्यंत त्या वस्तू मानाव्या लागतील की नाही तुम्हाला? मायेतल्या हे खांब, अमुक टमुक, हे लोकांन फिकान. शब्द कोणता लावा? अपरिच्छिन्न लावा का? अपरिच्छिन्न. अपरिच्छिन्न परिच्छिन्न वस्तू आहे. तुम्ही आम्ही परिच्छिन्न आहे. तू वेगळा मी वेगळा, तू वेगळा हे डबकं वेगळं. भेद 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 किती प्रकारचे? कोणते कोणते? जीव जीवाचा, जीव जडाचा, जड जीवाचा. थांब थांब थांब. जीव जीव जीवाचा, जीव जीवाचा, हा, जीव जडाचा, जीव जडाचा, जड जडाचा, जड जडाचा, जड ईश्वराचा, जड ईश्वराचा, ईश्वर जीवाचा. हा बरोबर आहे. मग 6 भेद आहे. अशा भेदानं भेद पावते का ते? कोण? परब्रह्म.
ईश्वराचा भेद आहे मान्य आहे, पण परब्रह्माचा आहे का तुमचा भेद? का ईश्वराचा भेद आहे, त्याला उपाधी मायेची म्हणून भेद आहे ना. वास्तविक ते बी अभेदच आहे, पण मायेची उपाधी त्याला. मग त्या ब्रह्माला उपाधी कोणती नाही. मग अशा भेदानं भेद पावते का ते? नाही. म्हणजे याचा अर्थ ते अपरिच्छिन्न आहे, आपण परिच्छिन्न आहे. आणि त्याच्यामुळे वस्तूचे तुकडे पडले. परिच्छिन्नत्वामुळे काय पडले? तुकडे पडले. आता एकच दगड आहे, मोठा धोंडा, आणि त्याला फोडल्यावर तुकडे तुकडे होतात. मग बारीक बारीक खडे, ते खडान हे खडान आण असं म्हणतो आपण. पण ज्या टायमाला ती एकत्रित होती त्यावेळेला हे खडान ते खडान म्हणणार का तुम्हाला? तुम्ही मग सगळा ढेकूळ एकच असल्यावर ते दगड आण म्हणणार पूर्ण, आणि तुकडे केल्यावर ते तुकडा आण हे तुकडा आण. तसे आपले विनाकारण तुकडे मायेनं पाळलेत, विद्या अविद्येनं म्हणा. मग अशा प्रकारची आपल्याला परिच्छिन्नता विनाकारण आलेली आहे. अशी परिच्छिन्नता त्या परमात्म स्वरूपात थोडी संभवनीय. परमात्म स्वरूप म्हणजे कोणता? शुद्ध ब्रह्म. बरं, ते तिथं घ्या बोटानं माझ्या, ते संकेतिक. त्याच्यात अशी तुमच्यात परिच्छिन्नता नसल्यामुळं न वस्तुतोपी सर्वात्म्यात म्हणून अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा असं विद्यारण्य स्वामींनी नमूद केले. आणि असा अनंत आहे, त्या अनंताला तुम्ही बरं काय शरण जा. ते प्रतिपाळ करते सगळ्याचा. कोण? अनंत. अनंतच प्रतिपाळ करते हो. त्याच्याशिवाय कोण आपल्याला सांभाळेल? जे कवी ऐकवी एक नारायण अंतयाचे भजन चुको नको. ऐकायला लावणारा तेच आहे, पाहायला लावणारा तेच. सगळं सगळं तुमचे कान गेले म्हणता, कानू गेलं म्हणता, हे सगळं जातं येते कोणामुळं? त्याच्यामुळंच जाते. बरं, तुमचे कान गेले, मग आता विष्णूचे कान घालविले, आमचे कान आणखीन बरे येत. मग त्याच्याकडं निर्गुण्याचा दोष येईल. कोणाचा? परमात्म्याकडे. काय हो, त्याचे कान घालविले की नाही बघा बरं. आणि तुमचे कान चांगले बघा. किती वय तुमचं? म्हणजे 80 वर्ष. बघा आणि काय काय लोकांचं 80 वर्ष टना आहे तुझं. कान, डोळे, नाक सगळं सगळं. आणि विष्णू किती 50 वर्षाचा, कान गेले. मग जेवण असं करावं का हो? असा निर्गुण्याचा दोष त्याच्या अन्न का? तुमच्या कर्मानं जातात. कान जातात, कोणाचे डोळे जातात, कोणाचे टंगडे जातात, कोणाचे नवनाथ, कोणाचा पाय मुळपत आहे. काय ना कर्म काहीतरी केलं असेल ना डोळ्यानं, नाही भाऊ. मग डोळे जाण्यात कसे होते? लवकर डोळे जाते, कोणाचे कान जाते. मग बाहेर झालो या जगी, बाहेर झालो या जगी. बरोबर आहे. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, हा पुन्हा नाही वेदशास्त्र पठण, आणि गरबी भैरा झालो त्या गुण भैरा झालो या जगी. हे ध्रुवचरण आहे, हे ध्रुवचरण आहे. असो, म्हणजे आपल्या कर्माचा दोष आहे, त्या अनंताचा दोष याच्यात काही नाही. पण अनंत सर्वाला समय आणि समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तम परमेश्वरम असा परमात्मा. म्हणून इथं काय म्हणतात? अरे बाबा, तयासी अनंत प्रतिपा. त्या अजगराला पाळायलाय, पाखरायलाय पाळायलाय, मग तुलाच कसा सोडील? मग आपल्याला काय उभं आला का काय? त्याचा कटाळा आला का? आपला कटाळा आला का काय? त्याला नाही, त्याला नाही कटाळा आला, तुम्हाला कटाळा आलाय. बरोबर आहे ना? असा अनंत आहे. आता चला, तुकाराम महाराज म्हणतात भार घातलिया. काय घातल्या? त्याच्या वज घाला. हो, कोणावर? देव. भार म्हणजे विश्वास, आणि सगळं वज कोणावर टाका? देव. काय हे गळे आता. आणि माणसात माणसं भार घातल्या सांभाळते नाही भाऊ, काय म्हणा गड्या. उद्याचा कार्यक्रम तुमच्या मागे पळते माणूस, तुम्हाला उभं राहावं लागतं. पळपळी संध्याकाळी स्वयंपाकाला राहावं लागलं काही नाही. पळते माणूस त्याच्या असं म्हणल्यावर पळपळी करायला काळजी लागते. तशी काळजी त्याला लागते. आपण त्याच्यात बघू. भार घालण्यामध्ये शरणागती सांगू. बरोबर बरं का शास्त्री? नाही